परभणी महानगरपालिका अंतर्गत असलेल्या रस्त्यांची वाताहत ही आता सर्वस्वी झाली आहे। महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे परभणीकरांना अत्यंत दयनीय रस्त्यांवरून रहदारी करावी लागत आहे। परभणी शहरात असलेल्या मुख्य वर्दळीच्या भागात ग्रँड कॉर्नर परिसरामध्ये प्रसिद्ध असलेल्या हॉटेल मदनी पॅलेसच्या समोर पाण्याची पाईपलाईन फुटल्याने रस्त्यांमधून पाण्याचे फवारे ओढताना दिसून आले। यामुळे काही दुकानात सुद्धा पाणी शिरले होते। रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने रहदारीस फार मोठा अडथळा निर्माण झाला होता। मनपाच्या वतीने सदरील रस्ते यांची डागडुजी करून रहदारी रस्ता मोकळा करून देण्यात यावा अशी मागणी होताना दिसत आहे। मदनी हॉटेल पॅलेस येथील व्यापाऱ्यांनी सुद्धा सातत्याने जिल्हा प्रशासनाकडे या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मागणी लावून धरलेली आहे, पण गेंड्याच्या कातडीचं असलेलं हे मनपा प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घ्यायला तयार नाही। म्हणून सर्वसामान्य जनतेमध्ये महानगरपालिकेच्या विरोधात फार मोठा रोष निर्माण झाला आहे। परभणी शहरात प्रत्येक प्रभागामध्ये रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून परभणीकरांना आपण शहरात नसून खेड्यापाड्यात राहतो की काय असा प्रश्न पडला आहे। त्यामुळे महानगरपालिका रस्ते तयार करून देण्यास आणि परभणीकरांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास सपशेल फेल ठरलेली आहे। आप देख रहे हैं मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव सच के साथ जनता की आवाज। हमारे चैनल को ज्यादा से ज्यादा शेयर करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें। इसी तरह के जनता के मुद्दे उठाने के लिए आप हमें फॉलो करें और किसी भी न्यूज़ या विज्ञापन के लिए आप हमारे स्क्रीन पर दिए नंबर पर मुख्य संपादक मिर्जा इद्रीस बेग को कांटेक्ट करें। धन्यवाद। आपको हमारी रिपोर्ट कैसी लगी कमेंट कर ज़रूर बताएं। किसी भी न्यूज़ या विज्ञापन के लिए आप हमारे स्क्रीन पर दिए हुए नंबर पर कांटेक्ट करें। देखते हैं अगली रिपोर्ट। परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील मौजे अकुली गावाच्या पुलावर आज बुधवारी 20 मार्च रोजी सकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान बस पलटी होऊन 40 प्रवासी जखमी झाले आहेत। या बस अपघातात जखमी झालेल्या 24 जणांना परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून परिवहन महामंडळाच्या परभणी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जखमींना भेट देऊन परिवहन महामंडळाच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली आहे। यावेळी परभणी परिवहन महामंडळाचे सहाय्यक आगर प्रमुख MS वाटोरे, आयन सेलार, प्रवासी मित्र बालासाहेब रेवनवार, लिपिक जाधव यावेळी उपस्थित होते।